जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे बर्थडे बॅनर व्हिडिओ एडिटिंग म्हणजे पोस्टर एडिटिंग असा एकदम खतरनाक पद्धतीचा जो आहे तो आपण बॅनर बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही स्क्रीनवर दिसत असेल। हा बॅनर तुम्ही कसा बनवू शकता ही संपूर्ण माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। PLP फाईल दिलेली आहे। PLP फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता बनवायची कशी हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही। त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला फास्ट करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला जे आहे ते पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं तुम्हाला घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड घ्यायचे, मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता अशा काही खतरनाक पद्धतीचं जे आहे ते बॅकग्राऊंड दिलेलं आहे। आणि हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथून नाही घ्यायचं, सॉरी। तर तुम्हाला काय करायचं आहे, शेवट चौथ्या ऑप्शनहून फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे आणि तिथून जे आहे ते आपलं बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। बघू शकता अगदी प्रॉपरलीरित्या तुमची साईज येऊन जाईल। तुम्हाला साईज वगैरे टाकायची काही गरज नाही। नाहीतर बरेच जण काय करतात, इथं जातात, याची साईज काढावं लागते, त्यानंतर इथं साईज टाकायची, नंतर अशा पद्धतीचे येणार। त्याच्यासाठी आपण काय करायचं, टाईम जास्त लावायचंच नाही, तर डायरेक्ट घेऊन टाकायचं, म्हणजे साईज हे आपोआप सेट होऊन जाईल। आता त्यानंतर तुम्हाला PNG घ्यायच्यात। तर PNGसाठी जे पहिलं ऑप्शन आहे त्याच्यावर यायचं आहे। टेक्स्ट इथं तुम्हाला दिसेल प्लसचं चिन्ह, त्याच्यावर क्लिक करायचं। त्यानंतर असे ऑप्शन येऊन जातील, बघू शकता असे। त्यानंतर आता मी गॅलरी जातो दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर, आणि जे काही आपलं पहिली PNG आहे ती तुम्हाला इथे घ्यायची। ती म्हणजे अशा पद्धतीचं आपण एक टेक्स्ट घेतलेला आहे, त्याला आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो। बघू शकता काय अशा पद्धतीने। आता हे एकदम खतरनाक पद्धतीने बॅनर बनलेला आहे मित्रांनो, आणि एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे। असा जो बॅनर आहे तुम्हाला सर्व यूट्यूबवर कुणाच्याही चॅनलवर बघायला भेटणार नाही, अशा पद्धतीचा हा बॅनर आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या फोटो आहे त्या ॲड करून घ्यायच्या। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, बाबा की ह्या फोटो यात कशा ॲड केल्या। तर याचा जे शेप आहे अशा काही पद्धतीचा मी तो शेप तुम्हाला देईल आणि याचं मटेरियल पण देईल। तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर माहीत नसेल फोटो ॲड कशा करायच्या, तर आपल्या चॅनलमध्ये एक व्हिडिओ आहे, बॉक्स में फ़ोटो कैसे ॲड करें, म्हणजे बॉक्समध्ये फोटो कशा ॲड करायच्या, तो व्हिडिओ तुम्हाला जाऊन बघायचा आहे। वाईट बॉक्स आहे, थंबनेल आहे आणि त्यावर टाकलेला आहे मी। त्याच्यात तुम्हाला संपूर्णरित्या माहिती सांगितली जाईल की पिक्सआर्टमध्ये बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायच्या, तशाच पद्धतीनं या पण करून घ्यायच्या। आता त्यानंतर या जे गोल दिसते सर्कल तुम्हाला, त्याच्यावर पण एक तुम्हाला PNG टाकून घ्यायची। ती PNG म्हणजे काय अशा पद्धतीने आहे, बघू शकता। याला पण मी रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करू शकतो। याचं मटेरियल, याची जी काय PNG आहे ती मी तुम्हाला झिप फाईलमध्ये देणार आहे, तर त्याचं काही टेन्शन नाही। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर आता जे आहे ते आपला सनी जाधवचा जो फोटो आहे तो फोटो काय अशा पद्धतीने मी घेतलेला आहे। अशा पद्धतीनं फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्याच्या नंतर याला जे आहे ते वाईट बॉर्डर मारायचे फोटोला। वाईट बॉर्डर कुठून मारायचं ते तुम्हाला माहीत असेल, पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे, फोटो सिलेक्ट करायचा आहे, तुम्हाला माहीत असेल ते। फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला बॉर्डरचं ऑप्शन दिसून जाईल, बघू शकता इथं बॉर्डरचं, आणि इथून तुम्हाला बॉर्डर अशा काही पद्धतीने मारून टाकायचं। मी अगोदरच मारलेलं आहे त्यामुळे मी कॅन्सल करतोय, तर ओके। आता त्यानंतर
आता काय करायचं आहे, आता ज्यांचं बड्डे बॉयचं जे काही नाव असेल तुमच्या, ते अशा पद्धतीने तुम्हाला PL फाईलमध्ये चेंज करून घ्यायचं आहे. तुम्हाला चेंज करावं लागणार, PL फाईलमध्ये चेंज होते. आता त्यानंतर जी लास्ट जी PNG आहे ती आपली ॲड करायची. त्यानंतर आणखी एक PNG आहे, ती म्हणजे बड्डे डेट. बघू शकता अशा काही पद्धतीने सर्व PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता जी बड्डेची डेट आहे आता ती तुम्ही टाकून घ्यायची जी काय असेल ती आणि सेट करू शकता. बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने जो आपला बॅनर आहे तो रेडी झालेला आहे. आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येईल की बाबा बॅनर तर ओके झालेला आहे, पण शुभेच्छुकचा फोटो आणि शुभेच्छुकचं नाव आम्ही कुठं टाकायचं. तर तुम्हाला काय करायचं त्यासाठी मित्रांनो मी सांगतो. तुम्हाला काय करायचं, वरचं जे आहे टेक्स्ट थोडा वर सरकवायचा आहे. त्यानंतर ही जी PNG आहे या सर्व PNG थोडे छोट्या करून घ्यायच्यात आणि खालच्या साईडकडून तुम्हाला जागा करून घ्यायची. तुमचा फोटो आणि जे काही शुभेच्छुकचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.